नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। मोठा खळबळजनक दावा मनोज जरांगे पाटील यांनी केलाय तर माझ्या नावावर 100 कोटी कोणी खाल्ले, जरांगे पाटलांचा मोठा आरोप। राज्यात एकच खळबळ। मित्रांनो, काय सविस्तर बातमी जाणून घेऊया। त्याअगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मराठा आंदोलनाच्या नावाखाली तब्बल 100 कोटी उकळल्याचा संशय मनोज जरांगेंनी व्यक्त केला आहे। याच मुद्द्यावरून मनोज जरांगेंनी थेट शंभूराज देसाईकडे चौकशीची मागणी देखील केली आहे। माझं नाव सांगून ज्यांनी पैसे आणि काम घेतली त्यांची मला यादी द्या, अशी मागणी जरांगेंनी शिष्टमंडळाकडे केली आहे। दरम्यान माझ्या नावावर 100 कोटीचा आकडा आला, हे वेळ आल्यावर त्या माणसाचं नाव देखील घेणार असल्याचा थेट इशारा जरांगेंनी दिलाय। त्यामुळे नेमकं 100 कोटी कुणी कमावले याची चर्चा आता राज्यात सुरू झाली आहे। दरम्यान गेल्या 6 दिवसापासून सुरू असलेले जरांगेंचं उपोषण त्यांनी मागे घेतलं आहे। राज्य सरकारकडून मंत्री शंभूराज देसाई, राणा जगजितसिंह आणि खासदार संदीपान भुमरे यांनी जरांगेंची भेट घेतली। मनोज जरांगे यांनी तब्येतीची काळजी घ्यावी आणि मराठा आरक्षणावर निर्णय घ्यायला 1 महिना वेळ द्यावा, अशी विनवणी यावेळी शंभूराज देसाई यांनी केली आहे। जरांगेंनी देसाईची विनंती मान्य करत सरकारला 13 जुलैपर्यंतची वेळ दिली आहे। सगळे सोयऱ्यांच्या अंमलबजावणीसंबंधी सरकारची मानसिकता नाही, हे जरांगेंनी डोक्यातून काढून टाकावं। शिंदे साहेबांनी त्यांना शब्द दिला आहे, असं शंभूराज देसाई यांनी सांगितलं। मात्र जर सरकारने 1 महिन्याच्या आत मागण्या मान्य केल्या नाही तर विधानसभा लढवणार असल्याचा इशारा जरांगे पाटलांनी दिला आहे। मित्रांनो, या संदर्भात आपल्याला काय वाटतं? आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा। धन्यवाद।